मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे जनसामान्यांचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. जर असे मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येत असतील तर त्यामागे हे कारण असू शकतात. अशोक चव्हाण यांची मोठी पार्श्वभूमी आहे. काँग्रेस सोबत काम करण्याचा मोठा इतिहास, काँग्रेस पक्षासाठी त्यांच्या 2 पिढ्यांनी योगदान दिलं. एवढं मोठं योगदान असताना सुद्धा असे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी चव्हाण यांना त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचा दम घुटत असेल, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलाय. जेव्हा अशोक चव्हाण हाऊस मध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत पाहायचं तेव्हा ते सतत उदास दिसायचे आणि त्यांचे सर्व मोठ्या नेत्यांसोबत संपर्क असल्याने अशा गोष्टी घडल्या आहेत. मराठवाड्यामध्ये त्यांनी चांगले कार्यकर्ते घडविलेत व त्यांचे वडिलांचे त्याग त्यामागे राहिले आहेत. त्यांच्यासोबत जर कार्यकर्ते येत असतील तर मोठा फायदा लोकसभेमध्ये माझ्या पक्षाला होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आकाश फुंडकर यांनी दिली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 15 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 15 फेब्रुवारी रोजी अकोला येथे येत असल्याची माहिती लोकसभा संवाद प्रमुख खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली. भाजप आणि शिवसेनेतील जागांचे वाटप अजून झालेले नसून अमित शहा हे मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्या आढाव्यानंतर जेव्हा वरिष्ठ नेते बसतील तेव्हा या जागेसंदर्भात निर्णय होईल व बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसमधून आउटगोईंग आहे का असे विचारले असता ते म्हणाले की काँग्रेस पक्षात आता भविष्य नाही. त्यातही अशोक चव्हाण हे गेले असल्याने आपण पक्षात राहून काय करायचं असे विचार करणारे खूप लोक आपल्या संपर्कात आहेत आणि अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीत यायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यासोबत राज्यातील काही विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आता अमित शहांचा दौरा या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. नाही, खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. अशोक चव्हाणांसारखे नेते जे लोकांशी मिसळलेले, लोकांमधले एक जनसामान्यांचे नेते अशोक चव्हाण आहेत, त्यांचा लोकांशी कनेक्ट आहे आणि महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री राहिलेला एक मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती जेव्हा भारतीय जनता पार्टीत येतो, निश्चित त्यामागे काही ना काही कारणं असतात. त्यांचा परिवार, ते स्वतः एक मोठी पार्श्वभूमी, काँग्रेससोबत काम करण्याचा त्यांचा इतिहास आणि काँग्रेस पार्टीसाठी त्यांनी इतकं जे 2 पिढ्यांनी योगदान दिलं आहे, एवढं योगदान असताना सुद्धा आज ते भारतीय जनता पार्टीत येतात आहेत. याचा अर्थ काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी त्यांना त्रास होतो आहे, काहीतरी त्यांची घुटमळ होते आहे, त्यांचा दम कोणतो आहे. म्हणूनच त्यांनी हा निर्णय केला आहे आणि ते येतात आहेत. त्यांचं स्वागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपाशी संलग्नित होते किंवा त्यांच्याशी टचमध्ये होते, आपल्याला काही माहिती? ते मी आपल्यासारख्या चर्चा ऐकत होतो आणि त्यांची बॉडी लँग्वेज नेहमी आम्ही हाऊसमध्ये पाहायचो, इतरत्र मंत्रालयात भेटले तर पाहायचो की नेहमी काँग्रेसच्या लोकांसोबत असताना ते थोडे उदास दिसायचेच आणि त्यांचा संपर्क सर्व नेत्यांशी असल्यामुळेच ह्या गोष्टी घडल्या. अशोक चव्हाण आले आता भाजपमध्ये, लोकसभेमध्ये कितपत फायदा होईल काय वाटतं? नाही, निश्चित त्यांचा मराठवाड्यामध्ये एक चांगला जनसंपर्क आहे, एक त्यांचा फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांनी खूप कार्यकर्ते तिथे घडवलेले आहे. त्या भागात त्यांचं कार्य आहे, त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे. त्यांनी आजपर्यंत जी संघटना बांधली त्यातले त्यांचे जेवढे समर्थक आहेत ते सुद्धा आज त्यांच्या मागे भाजपमध्ये आले तर निश्चित फायदा होणारच. नाही, जबाबदारी आमच्या सगळ्यांकडेच आहेच. माझ्याकडे विशेष करून संवाद केंद्राचा प्रमुख आहे मी, लोकसभा प्रवासचा मी प्रमुख आहे आणि अमितभाई शहांचा हा जो दौरा आहे हा निवडणुकीच्या अनुषंगानेच आहे. प्रत्येक क्लस्टरच्या बैठकी घेण्याचं आपल्या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रमुख 4 लोकच हे बैठकी घेणार आहेत. त्यापैकी अमितभाई अकोला आणि बुलढाणाचं जे निवडणूक प्रबंधन समिती आहे आणि सोबतच कोर कमिटी आहे, या सगळ्यांची बैठक तिथे घेणार आहे. लोकसभेच्या दृष्टीने आढावा घेणार आहेत
आणि नंतर ते जळगाव जामनेरला तिथे युवकांचा एक मोठा मेळावा 50,000 युवकांचा मेळावा आहे, त्या तिकडे जाणार आहेत. असा संघटनात्मक हा कार्यक्रम आहे. अमित शहाच्या हस्ते काही आमदारांचं नियोजन आहे का प्रवेशाचं काही कार्यक्रम? नाही, अजून तरी माझ्या माहितीनुसार तरी अजून निश्चित नाही. तिकडे वरच्या वरिष्ठ नेत्यांनी काही ठरवलं असेल तर होऊ शकेल, पण माझ्या माहितीनुसार अजून तरी नाही. उद्या अमित शहाच्या या कार्यक्रमामध्ये जे काँग्रेसमध्ये आउटगोइंग सुरू आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही काँग्रेसींचा काही समावेश आहे का? खास करून विशेषतः आपल्याकडे जबाबदारी आहे बुलढाणा जिल्ह्याची. मी आपल्याला सांगितलं ना, उद्याची कामकाजी बैठक आहे, त्यामुळे त्याच्यात मला नाही वाटत की कोणताही प्रवेश उद्याच्या बैठकीत होईल. पण सगळ्या लोकांना आता उत्सुकता लागलेली आहे. सगळ्यांचं मन हे होते आहे की आता अशोक चव्हाणांसारखे नेते गेले तर आपण इथे राहून करायचं काय? शेवटी काँग्रेस त्यांना न्याय देत नाही आहे, काँग्रेसमध्ये त्यांना भविष्य नाही आहे. त्यामुळे असे खूप लोक आजही संपर्कात आहे आणि अशा लोकांनी आलं पाहिजे भाजपमध्ये, कारण शेवटी काँग्रेसमध्ये त्यांना भविष्य नाही आणि पुढे जाऊन त्यांचे हालच होणार आहेत आणि आता काँग्रेस संपत चालली आहे. त्यामुळे अशा लोकांनी आलं पाहिजे. राज्य